नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासमध्ये आपलं स्वागत. गावागावातल्या बातम्यांचा वेध घेणार आहोत, मात्र संक्षिप्त स्वरूपात पाहूया 24 गावं 24 बातम्या. सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर विरोधकांची आक्रमक भूमिका अधिवेशनाच्या 5व्या दिवशीही कायम होती. काँग्रेसनं विधान भवनाच्या पायऱ्यांवर पुन्हा आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. मन की बात नको तर काम की बात करा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला लगावलाय. यावेळी सरकारचा निषेध करत विरोधकांनी सलग 4थ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला. सोमवारपर्यंत कामकाज तहकूब केल्यामुळे एआयएमआयएमच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्या प्रश्न, दुष्काळ, विदर्भ प्रश्न या गंभीर विषयांवर विरोधक आणि सत्ताधारी चर्चा घडवून आणत नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय. एक आठवडा वाया घालवला, मग अधिवेशन कशाला घ्यायचे? उरलेल्या अधिवेशनात तरी कामकाज होऊ द्यावं असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. कोट्यवधी रुपये वाया जाण्याबरोबरच इथं येऊन आमचा वेळही वाया जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कांद्याच्या निर्यात मूल्याबाबत राज्य सरकारनं केलेल्या विनंतीला अखेर केंद्रातल्या मंत्रिगटानं मान्यता दिली आहे. कांद्याचं निर्यात मूल्य घटवण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय. प्रति टन $700 वरून $400 हे निर्यात मूल्य आणलंय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखालील गटानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता शेतकरी $400 प्रति टन या मूल्यानंही कांदा निर्यात करू शकतात. ऐन दुष्काळात लातूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या केरळ येथील अभ्यास दौऱ्यावरून शहरातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालंय. या दौऱ्याला आता भाजप पाठोपाठ शिवसेनेनंही विरोध सुरू केलाय. शिवसेनेनं या दौऱ्याविरोधात आता शहरात विविध ठिकाणी बॅनर लावले आहेत, ज्यात शहरात तीव्र पाणी टंचाई आणि प्रचंड रोगराई आहे, मात्र नगरसेवकांना केरळ दौऱ्याची घाई असा स्पष्ट उल्लेख करत या दौऱ्याला विरोध केला. याशिवाय लातूर शहर हे पाणी टंचाईचा सामना करत असून नगरसेवक विमानानं केरळ दौऱ्यावर निघाल्याचंही दर्शवलं आहे. एकीकडे शिवसेनेचा असा विरोध आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्याच 6 नगरसेवकांनी या दौऱ्याला पाठिंबाही दर्शवलाय. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी या निमित्तानं पुढे आली आहे. पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करत असाल तर हा इशारा तुमच्यासाठी आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येऊ शकते. कारण नुकताच औरंगाबादमध्ये असा प्रकार घडला आणि मोटर अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे पत्नीला गाडीवरून घेऊन जाताना जरा जपूनच जा. जळगाव गावात दारूबंदी व्हावी यासाठी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील महिलांनी आज तालुका पोलीस ठाण्यात मोर्चा नेऊन तक्रार अर्ज दिला. जळगाव भुसावळ महामार्गावर असलेल्या साकेगावमध्ये 30 ते 40 अवैध दारूभट्ट्या आहेत. त्यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज गावात झालेल्या ग्रामसभेत देखील दारू विक्रीला जोरदार विरोध केला. गावात दारूबंदी व्हावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. चंद्रपूर शहरातील नामांकित आणि शैक्षणिकदृष्ट्या लौकिक प्राप्त माउंट कार्मेल शाळेच्या मिशनरी व्यवस्थापनानं सत्राच्या मध्यातच अचानक फी वाढ केली आहे. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. पालकांनी आज शाळेत गोंधळ घालून फी वाढ मागे घेण्यासाठी नारेबाजी केली. मात्र मुजोर प्रशासनानं आपला हेका कायम ठेवल्यामुळे या शाळेत पालक विरुद्ध व्यवस्थापनाचा संघर्ष उभा राहिलाय. येवला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून एका शिक्षकाला एकाच वेळी 2-2 वर्गांना शिकवावं लागत आहे, तर काही शाळा या एका शिक्षकावरच चालत आहेत. तालुक्यामध्ये 237 जिल्हा परिषद शाळा असून 784 शिक्षक आहेत. या शाळांवर एकूण 72 शिक्षक कमी असून त्यात मुख्याध्यापकांच्या 20 पदवीधर शिक्षकांच्या 20 पोस्ट तर शिक्षक 32 अशी शिक्षकांची कमतरता आहे. या सगळ्या प्रकारांमुळे तालुक्यात शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांकडून वारंवार जिल्हा परिषद शाळांना कुलूप लावण्याच्या घटना घडत आहेत. भंडारा शहरातील राजगुरू वॉर्डमध्ये बनावट विदेशी मद्याच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकली आहे. मध्य प्रदेशातून मद्य आणून ते नामांकित विदेशी कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी महेश निनवे याला मुद्देमालासह अटक केली आहे. या कारखान्यातून 41,000चा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
मित्रपक्षांनी आमचा आणि आमच्या चळवळीचा वापर करून घेतला. आमचे उमेदवार निवडून येऊ नयेत यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलाय. दुर्दैवानं शेतकऱ्यांनीही त्यांना साथ दिली. त्यामुळे आज आम्ही राज्यकर्त्यांना नमवू शकत नाही अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर केली. हिंगोली जिल्ह्यातील कराळे येथील शेतकरी हुतात्मा दिनानिमित्त कापूस आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. त्यावेळी ते झी 24 तासशी बोलत होते. तसंच मराठवाड्यात आणि विदर्भात पडलेल्या दुष्काळामुळे कापसाचं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी मदत मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं 13 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन पुकारलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरीत कोकण कन्या एक्सप्रेसमधील शौचालयात एका महिलेचा पाय अडकला. रत्नागिरी स्टेशनवर ही घटना घडली. ही घटना घडल्याचं कळताच रेल्वेची बोगी तातडीनं बाजूला काढून ठेवण्यात आली आणि गाडी पुढे रवाना करण्यात आली. रेल्वे व्यवस्थापनाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेची सुटका करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळच्या प्रसिद्ध सासगाव यात्रेला सुरुवात झाली आहे. कार्तिकी एकादशीपासून 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची आणि व्यापाऱ्यांची हजेरी असते. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे सुक्या मासळीचा बाजार. बोंबील, जवळा, सोडे, वाकटी, खारा या मासळींची लाखो रुपयांची उलाढाल होते. बैल बाजार हाही यात्रेचा आणखी एक मुख्य बाजार. रत्नागिरी जवळची शिरगाव ग्रामपंचायत हायटेक ग्रामपंचायत म्हणून चर्चेचा विषय बनली आहे. कारण ग्रामपंचायतीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचं चित्रीकरण थेट सरपंचांच्या मोबाईलमध्ये दिसतंय. त्यामुळे 24 तास ग्रामपंचायतीत काय चाललंय यावर ते अगदी सहज नजर ठेवू शकतात. त्यामुळेच ग्रामपंचायतीचा कारभार गतिमान झालाय. यामुळे नागरिकही आनंदात आहेत. या व्यवस्थेमुळे कामं पटापट होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथले सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी रमेश शेट्टे यांच्यावर विषारी इंजेक्शन टोचून हल्ला करण्यात आला. रमेश शेट्टे हे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या युवकांनी हल्ला केल्याचं रमेश शेट्टे यांचं म्हणणं आहे. रमेश शेट्टे यांना हे इंजेक्शन टोचल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारांसाठी कोल्हापुरातल्या अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. शेट्टे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी परिसरात एका 5 वर्षीय चिमुरडीला शाळेत शी केली म्हणून शाळेतूनच काढणाऱ्या रेनबो शाळेची चौकशी करण्याचा आदेश उपसंचालकांनी दिलाय. योग्य ती चौकशी करून 2 दिवसात अहवाल सादर करा असा आदेशही पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाला देण्यात आलाय. त्यानंतर योग्य ती पावलं उचलण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुजोरपणा करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. काँग्रेस नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती गीता मंचरकर यांना विरोधी गटातील महिलांनी अक्षरशः केसांना पकडून मारहाण केली. तर नगरसेवक कैलास कदम आणि नगरसेवक सद्गुरू कदम यांचा सख्खा भाऊ प्रवीण कदमवर प्राणघातक हल्ला झाला. मंचरकर आणि कदम गटात क्षेत्रीय कार्यालयातील सभेत वादावादी झाली. या वादावादीचं रूपांतर मारहाणीत झालं. त्यात नगरसेविका मंचरकर यांना महिलांनी मारहाण केली तर नगरसेवक कदम यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकच्या सायकलपटूंनी स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली आयोजित केली आहे. या रॅली दरम्यान स्वच्छ भारत स्वस्थ भारतचा नारा देत दिल्लीचे इंडिया गेट ते मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया हा 1650 किलोमीटरचा प्रवास 13 दिवसात पार करणार आहेत. 5 राज्य आणि शेकडो गावांचा प्रवास करणाऱ्या या सायकलवीरांचं नाशिकच्या नगरीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. 13 डिसेंबरला रॅलीचा मुंबईमध्ये समारोप होणार आहे. यानंतर निरोगी, स्वस्थ आणि स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करण्यासाठी नाशिकचे सायकलपटू दिल्ली ते कन्याकुमारी असा प्रवास करणार आहेत. अकोल्यामध्ये आजपासून 3 दिवसीय राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला प्रारंभ झालाय. अकोल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात हे संमेलन आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नागपूरचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव विघे यांची निवड करण्यात आली. आज सकाळी 9 वाजता अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वर मंदिरापासून ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात झाली. 13 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या साहित्य संमेलनात 6 परिसंवाद, 2 व्याख्यानं, सामुदायिक प्रार्थना, भजन संध्या अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे.
मुंबई एंट्री पॉइंटचे 5 टोल नाके 2027 पर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे। शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे मुंबईतील 5 टोल नाक्यांवर 30 सप्टेंबर 2027 पर्यंत पथकर वसुली करायची आहे। त्याचप्रमाणे कंत्राट रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही। एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली। मुंबई एंट्री पॉइंटच्या 5 टोल नाक्यांमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 1176 कोटी प्राप्त झालेत। मुंबई टोलबाबत जी समिती नेमली आहे त्या समितीच्या अहवालावर हे टोल रद्द होतील की नाही हे ठरेल। मात्र हे कंत्राट रद्द करणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। दामोनगर येथील आगीत जळून खाक झालेल्या 2000 झोपडपट्ट्यांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। शिवसेनेचे मागाठणे येथील आमदार प्रकाश सुर्वे यांनी या संदर्भात नागपूर इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीत त्यांनी या झोपडपट्टीवासियांचं याच ठिकाणी तातडीनं पुनर्वसन करण्याची मागणी केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपदग्रस्तांना प्रत्येकी 1 लाख, गंभीर जखमींना 2 लाख आणि भाजलेल्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये तसंच मोफत उपचार अशा मागण्याही सुर्वे यांनी केल्या। सुप्रीम कोर्टानं नेस्ले आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे। मॅगी बंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर निर्णय देताना ही नोटीस बजावण्यात आली आहे। या संदर्भात 5 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मॅगी संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 4 नगरसेवकांपैकी 3 जणांना न्यायालयानं घरच्या जेवणाची परवानगी दिली आहे। आजाराच्या कारणास्तव आपल्याला घरचं जेवण देण्यात यावं अशी विनंती या 3 नगरसेवकांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली होती। 2 नगरसेवकांना झोपण्यासाठी गादीही मिळणार आहे। मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून अपघात होण्याचे प्रकार वाढले असून या अपघातात दरवाजात लटकून जाणाऱ्या प्रवाशांवरच रेल्वे रूळ ओलांडणारे प्रवासी मृत होण्याचा आकडाही मोठा आहे। यावर रेल्वे सुरक्षा पोलिसांनी अशा प्रवाशांवर कारवाई सुरू केली आहे। पोलीस साध्या गणवेशात उभे राहून रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना पकडतात। काही प्रवासी चूक मान्य करतात तर काही या पोलिसांसोबत हमरातुमरीही करतायत। दरम्यान काही युवक मात्र न घाबरता रेल्वे टपावरून प्रवास करताना दिसतात। अशा 100च्या वर प्रवाशांना पोलिसांनी अटक केली आहे। या सर्वांना रेल्वे न्यायालयात नेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। सूरज परमार आत्महत्या प्रकरणी आता नवं वळण लागलंय। या प्रकरणी आतापर्यंत अनेक नगरसेवकांची चौकशी झाली आहे। 4 संशयित नगरसेवकांना अटकही झाली आहे। पण त्यात आता ठाण्यातील वास्तुविशारद प्रवीण जाधव यांची ठाणे पोलिसांनी चौकशी केली आहे। प्रवीण जाधव हे कॉस्मॉस ग्रुपचे वास्तुविशारद आहेत। तपास अधिकारी SP गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून जाधव यांची कसून चौकशी करण्यात आली। प्रवीण जाधव याची ठाणे महानगरपालिकेत नगरविकास खात्यात चलती आहे असं म्हटलं जातं। सेटिंग करण्यात त्यांचं प्रावीण्य आहे असंही बोललं जातं। सेटलमेंटमध्ये कुशल असलेल्या वास्तुविशारदाची चौकशी झाल्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांचं धाबं दणाणलंय। रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं ठाण्यामध्ये एका दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय। तसंच डॉक्टरसह परिचारिका भाजल्यात। या रुग्णवाहिकेला आग लागल्यानं शेजारची दुसरी रुग्णवाहिकाही पेटली। स्फोटाच्या हादऱ्यानं इमारतीच्या खिडक्यांची काचही फुटली। त्यामुळे नागरिक भयभीत झाले। भिवंडी येथील काल्हेर इथं राहणारे मनीष जैन यांच्या एका दिवसाच्या अर्भकाला श्वसनाचा त्रास होत होता। ठाण्यातील वर्तक नगरमधील वेदांत रुग्णालयात त्याला आणण्यात आलं। नंतर त्याला मुंबईच्या सूर्या नर्सिंग होम या रुग्णालयात नेण्यात येणार होतं। चालकानं अँब्युलन्स सुरू करताच अचानक ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतला। यात अर्भकाचा मृत्यू झाला। सूर्या नर्सिंग होमचे डॉक्टर भवनदीप गर्ग आणि परिचारिका लीला चाको यात जखमी झाले। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 1 ला आंतरराष्ट्रीय स्तराचं ISO नामांकन मिळालंय। ISO नामांकन मिळवणारी ही राज्यातील पहिली नगर परिषदेची शाळा आहे। आधीच ठाणे जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा म्हणून घोषित झालेल्या शाळा क्रमांक 1 ला ISO दर्जा मिळाल्यानं नगर परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। अंबरनाथ नगरपालिका हद्दीमध्ये मुख्य रस्ते सिमेंटचे झाले आहेत। मात्र आतले रस्ते अजूनही खड्ड्यांनी भरलेले आहेत। डांबरीकरण करून त्याची डागडुजीही होत नाही। त्यामुळे स्वाभिमानी संघटनेनं आज भीक मागो आंदोलन केलं। अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। मध्य रेल्वे प्रशासन लोकलच्या फेऱ्या वाढवणार आहे। तब्बल 40 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला। यात ट्रान्स हार्बरच्या 22, मध्यच्या 11 आणि हार्बरच्या 7 फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत। धावत्या लोकलमधून पडून मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होतीये याचाच विचार करून मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। कल्याण, ठाणे आणि कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची संख्या जास्त असते। त्याचाच अभ्यास आणि पाहणी करून मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय।
24 गावं 24 बातम्यांमध्ये आता पाहूया क्रीडा विश्वातल्या घडामोडी झटपट। 8 मार्चपासून T20 वर्ल्ड कपचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे। 19 मार्चला मोस्ट वेटेड भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगेल। धर्मशालामध्ये या दोन्ही टीम्स आमने सामने येणार आहेत। T20 वर्ल्ड कपसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत। नागपूरमध्ये या टूर्नामेंटची सलामीची लढत रंगेल। मुंबई आणि दिल्लीमध्ये सेमीफायनलच्या लढती होतील तर ईडन गार्डन्सवर ICC T20 वर्ल्ड कपची फायनल होईल। भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौऱ्यावर भारत-पाक क्रिकेट सिरीजबाबत निर्णय होईल अशी पाकची अपेक्षा होती, मात्र तसं काहीही घडलं नाही। भारत-पाक सिरीज होण्याची शक्यता दूर आहे। ही मालिका झाली नाही तर पाकिस्तानला $4 ते $5 कोटी तोटा होईल। पाकिस्ताननं यापूर्वीच या मालिकेची पूर्वतयारी सुरू केली आहे। मालिकेसाठी श्रीलंकेत हॉटेल्सही आरक्षित केले आहेत असं PCB अध्यक्ष शहरियार यांनी सांगितलं। आता फार तर पाकिस्तान 2 दिवस वाट पाहिल आणि त्यानंतर निर्णय नाही झाला तर सिरीज रद्द केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। तब्बल 8 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारा टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला पहिल्याच मॅचमध्ये अपयशाचा सामना करावा लागला। जम्मू काश्मीर विरुद्ध झारखंडच्या लढतीत धोनीनं फक्त 1 रन करून तो आऊट झाला। तथापि झारखंडला ही मॅच जिंकण्यात यश आलं। झारखंडच्या 210 रन्सच्या आव्हानापुढे जम्मू काश्मीरला 207 रन्सपर्यंत मजल मारता आली। मुंबईचा अव्वल फिरकी गोलंदाज विशाल दाभोळकरला देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये खेळण्यास परवानगी मिळाली असल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशननं सांगितलंय। दाभोळकरची गोलंदाजी आक्षेपार्ह असल्याचा अहवाल मुंबई मध्य प्रदेश लढतीनंतर देण्यात आला होता, त्यामुळे तो संघाबाहेर गेला, मात्र आता त्याला खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे। घोट्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल स्टार्क T20 वर्ल्ड कप टूर्नामेंटला मुकणार आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमध्ये त्याच्या घोट्याला दुखापत झालेली, त्याच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं आहे। भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं वर्ल्ड सुपर सिरीजमध्ये वर्ल्ड नंबर 1 कॅरोलिना मरिनवर मात केली। सायनाला पहिल्याच सामन्यामध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून पराभव पत्करावा लागला होता, पण तिनं मरिन विरुद्ध सनसनाटी विजय मिळवला। सायनानं 23-21, 9-21, 21-12 अशा गेममध्ये मरिनला पराभूत केलं। भारताच्या के श्रीकांतला वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये सलग दुसरा पराभव पत्करावा लागला। त्याला डेन्मार्कच्या क्विटर ॲक्सेल्सनकडून 21-13, 21-18 असा सरळ पराभव सहन करावा लागला। या पराभवाबरोबरच श्रीकांतचं या टूर्नामेंटमधलं आव्हान संपुष्टात आलंय। 14 वेळचा ग्रँड स्लॅम चॅम्पियन स्पेनचा राफेल नादालचं दिल्लीमध्ये आगमन झालं। कठोर मेहनत आणि चांगली संगत हे आपल्या जीवनातील प्रमुख सिद्धांत आहेत आणि त्या जोरावरच कारकिर्दीत उंची गाठण्यास मदत झाली असं नदालनं काल म्हटलं। टेनिस प्रेमींना येणारा शनिवार खास ठरणारे। या दिवशी दिल्लीत नदाल आणि फेडरर इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग लढतीत आमने-सामने उभे टाकतील। या लढतीबद्दल नदाल म्हणाला, रॉजर फेडरर सोबत अनेक वर्षांपासून दुश्मनी विशेष ठरते आणि आता आमच्यात अजून लढती खेळवल्या जातील अशी आशा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।